या बातमीचे प्रायोजक आहे शुभम मंगल कार्यालय वरवडे। वाढदिवस सेलिब्रेशन, लग्न समारंभ, नामकरण, डोहाळे सोहळा, पार्टी रिसेप्शन सह सर्व कार्यक्रमासाठी तसेच धार्मिक सहलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल। बुकिंगसाठी संपर्क 9766 49 91 26 83 29 14 65 19। आमचा पत्ता शुभम मंगल कार्यालय वरवडे टोल नाका पाण्याच्या टाकी शेजारी वरवडे। जिद्द आणि प्रयत्न केल्यास परिस्थिती आडवी येऊ शकत नाही याचं उदाहरण म्हणजे काल एमपीएससीच्या निकाल लागलेला आहे आणि त्या निकालामध्ये मोडणीपासून जवळ असलेल्या बैरागवाडी सारख्या ग्रामीण खेड्यातली एक मुलगी आज PSI होते आणि त्या संदर्भात आज आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत। खरं तर नेमका तिचा प्रवास कसा आहे, कशा पद्धतीने तिने अभ्यास केला, कशा पद्धतीने तिने बुक्स रेफर्स केलेत आणि परिस्थिती नेमकी आडवी आली का आणि आली असली तरी त्यावरती तिने कशी मात केली आणि हे यश कसं मिळवले तिच्याकडनं जाणून घेणार आहोत। सध्या आपण बैरागवाडीतल्या या ग्रामीण खेड्यात उपस्थित आहोत आणि या ठिकाणी शेतकरी कन्या पूनम सुर्वे हिनं राज्यसेवा परीक्षेचा निकाल जो लागलेला आहे त्याच्यामध्ये यश मिळवले, त्या संदर्भात आपण तिच्याशी आज संवाद साधणार आहोत। आपल्यासोबत तिचे वडील असणार आहेत, आई पण असणार आहे आणि भाऊ आणि अख्खं कुटुंब आता या ठिकाणी पाठीमागं पाहिलं तर आज काल निकाल लागला आणि आज तिच्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि अगदी सगळी कुटुंब जे आहे ते आता आनंदामध्ये आहे आणि या आनंदाच्या क्षणी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो। पूनम सुर्वे हिच्याशी आपण संवाद साधणार आहोत। खरं तर लाखो विद्यार्थी MPSC दरवर्षी देतात, मात्र सोयीच्या टोकावरती मोजण्या इतपत विद्यार्थ्यांना यश मिळतं आणि असंच यश मिळवलेल्या पूनमशी आपण संवाद साधणार आहोत। पूनम, तुझं स्वागत आहे। थँक्यू सर। खरं तर सुरुवातीला तुझं मनापासून अभिनंदन की तू आता हे यश मिळवलेलं आहे। खरं तर MPSC किंवा लोकसेवा आयोगाच्या ज्या UPSC ज्या एक्झाम्स असतील त्या खरं तर सोप्या नसतात, खडतर असतात, त्याला सुरुवातच पहिल्यापासून करावी लागते। निश्चितपणानं तू एक आता आदर्श ग्रामीण भागातली विद्यार्थिनी ठरलीस की MPSC मध्ये सक्सेस झाली। सुरुवातीचा प्रवास कसा झाला, प्राथमिक शिक्षण कुठं घेतलं आणि माध्यमिक आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएशन कुठं पूर्ण केलंस तू? सर, माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा बैरागवाडी इथं झालं। त्यानंतर 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालेले। 8वी ते 10वीचं शिक्षण माझं उमा विद्यालय मोडणीमध्ये झालं। त्यानंतर 11-12वीला मी ज्युनियर कॉलेज शेटपळमध्ये होते आणि माझी डिग्री KNBC कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कुर्डवाडी येथून पूर्ण झाली। आता महत्वाचा मुद्दा असा आहे की MPSC सारखी परीक्षा द्यायचं म्हटलं तर त्याला अगोदर ध्येय किंवा टार्गेट आपल्याला निश्चित करावं लागतं की मला ही एक्झाम द्यायची आणि तशा पद्धतीनं तयारी करावं लागते। मग सुरुवातीपासून प्राथमिक ते ग्रॅज्युएशन पर्यंत पर्सेंटेज तुझं काय राहिलं आणि त्यावेळेस ठरवलं होतं की नंतर काय चेंजेस झाल्या? सर, माझे पर्सेंटेज नेहमी 95% पुढेच राहिलेले। 10वीत मला 93.80% पडले, 12वीतही मला सायन्स माध्यमातून 93.33% मार्क्स पडले आणि त्याच्यानंतर माझे मार्क्स पाहून मग मी UPSC करण्याचं माझं ध्येय होतं, पण मी सुरुवात MPSC पासून केली। आता आल्यानंतर चर्चा पण होती की MBBS किंवा डॉक्टर अशा क्षेत्राकडे तुला वळायचं होतं, मग नेमकं का निर्णय बदलला? सर, मी 12वी नंतर 1 वर्ष नीटचा अभ्यास पण केला होता। त्यानंतर घरी राहून, त्यावेळेस लॉकडाऊन चालू होतं, त्यामुळे मी घरी राहून अभ्यास करत होते। मार्क्स काही घरी राहून केल्यामुळे एवढे चांगले आले नव्हते आणि गव्हर्नमेंट कॉलेजला बऱ्यापैकी डोनेशन भरावं लागतं, त्यामुळे मग मी MPSC करण्याचा निर्णय घेतला। घरची परिस्थिती डोनेशन भरण्या इतपत नाही, एवढं मिडल क्लास फॅमिलीतून एवढं नाही पैसे भरू शकत ना आपण, त्यामुळे मग मी MPSC करण्याचा निर्णय घेतला तिथून। बरं, आता MPSC म्हटलं की सेल्फ स्टडी आलाच, त्याचबरोबर अदर क्लासेस असतील किंवा अकॅडमीज असतील किंवा बुक्स कुठले रेफर करायचे असतील, मग ह्याचं मार्गदर्शन तुला कसं मिळालं आणि क्लासेसच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत काय सांगशील नेमकं डिटेल? सर, मी MPSC ची सुरुवात 2023 सालापासून केली, त्यावेळेस मी ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला होते। मी 2023 साली सेल्फ स्टडी केला, म्हणजे मी प्रिलिम्सचा अभ्यास करत होते, त्यावेळेस मी सेल्फ स्टडी केला। त्यानंतर मला एवढी गरज वाटली नाही की क्लासेस लावावे, कारण एवढं अवघड काही मला वाटत नव्हतं की क्लास लावायची गरजच आहे। मी 2023-2024 2 वर्ष सेल्फ स्टडी केला। त्यानंतर 2025ला माझी पहिली प्रिलिम्स झाली। त्यानंतर प्रिलिम्सला मला सेल्फ स्टडीतून चांगले मार्क्स आले, कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स पडाले। त्यानंतर मी मेन्सच्या वेळेस इंग्लिशचे क्लासेस घेतले। मी 3-4 महिने मेन्सचा चांगला जोरात अभ्यास केला आणि मला मेन्सला पण चांगले मार्क्स पडले। त्याच्या जोरावर मी मेन्स पास झाले आणि फिजिकल ग्राउंडसाठी क्वालिफाय झाले। त्यानंतर फिजिकल ग्राउंड 9 जानेवारीला झाल्यानंतर परत इंटरव्ह्यूसाठी पात्र झाले आणि आता 5 मार्चला माझा इंटरव्ह्यू झाला आणि रिझल्ट लागला, त्यातून माझी PSI पदी निवड झाली।
आता खरं तर MPSCचा अभ्यास करायला म्हणलं की हे सगळं ऑल सब्जेक्ट येतात. पण हो. त्यातला एखादा हार्ड सब्जेक्ट तुला कुठला की एखादा किंवा आणखी दुसरा एखादा तुला वाटलाच असेल, मग तो त्यातून आपल्याला मार्क्स घेण्यासाठी आणि बाकीचं ॲव्हरेज काढण्यासाठी मग त्या हार्ड विषयाकडे तू कसं बघितलं? काय नेमकं ते मार्क्स घेण्यासाठी कोणतं स्टडी किंवा काय नेमके क्लासेस वगैरे केलेत का? सर हार्ड सब्जेक्ट तसा कोणता नव्हता गेला मला, कारण माझं बेसिक स्ट्रॉंग होतं. 10वी पर्यंत 12वी पर्यंत मला सायन्स असल्यामुळे सायन्स विषय मला सोपा जायचा. मॅथ्स रिझनिंगही माझं मॅथ्स चांगलं असल्यामुळे ते सोपं जायचं. आणि इंग्लिशचे वगैरे मी क्लास केलते, त्यामुळे तिथेही काय अडचण आली नाही. आणि बाकीचे जे GS चे विषय होते जसे की भूगोल, इतिहास, ते माझ्या शाळेच्या ह्याच्यामध्ये कव्हर होऊन गेले होते, त्यामुळे कधी कोणत्या विषयामध्ये अडचण नाही आली. आता बऱ्याच वेळा असं होतं की सेल्फ स्टडी बरोबर क्लासेस पण काय जॉईन करावे लागतात. मग तशा पद्धतीनं काय क्लासेस तू जॉईन ऑनलाईन किंवा ऑफलाईन केलेत का, की जेणेकरून त्यांचा विद्यार्थ्यांना आणि तुला हे फायदा होईल? मी मेसच्या वेळेस क्लासेस केलेत ऑनलाईन. मी इंग्लिशची बॅच घेतली होती, त्याच्या बॅचमुळे मला इंग्लिशला चांगले मार्क्स आले. महेश पाटील सरांची मी बॅच घेतली होती इंग्लिशची. इतर विषय मी स्वतःहून केले होते. म्हणजे प्रिलियम सेल्फ स्टडीवरती सेल्फ स्टडीवरती काढली. आणि त्यानंतर मग मेन्ससाठी मेन्सला मला गरज वाटली, कारण मेन्सला जर चांगले मार्क्स घ्यायचे तर मग क्लासेसची गरज वाटली. त्यामुळे मग मी बाकीचे विषय सेल्फ केले आणि इंग्लिशसाठी क्लासेस घेतले. आता फिजिकलच्या बाबतीत काय सांगशील? आता हे हाय जम्प असेल किंवा शॉर्टपुट असेल किंवा रनिंग असेल, त्यासाठी कालावधी किती होता आणि यात सक्सेस व्हायचं असेल तर मग आता दोन्ही प्रिलियम्स मेन्स प्लस रिटर्न प्लस फिजिकल पण होतं PSI साठी. मग याच्यासाठी तू तयारी कशी केली? सर माझी मेन्स झाल्यानंतर जेव्हा पहिली आन्सर की आली, त्यानंतर थोड्या दिवसांनी दुसरी आन्सर की आली. त्या आन्सर की वरून मला कळलं की मला चांगले मार्क्स आहेत, मी PSI साठी क्वालिफाय होते. नंतर मी 1 ऑगस्ट पासून ग्राउंड जॉईन केलं. 1 ऑगस्ट ते डिसेंबर 5 महिने मी ग्राउंड रोज डेली कंटिन्यू केलं. ग्राउंड मध्ये आम्हाला 3 इव्हेंट होते, रनिंग, शॉर्टपुट आणि लॉंग जम्प. त्याच्यामध्ये माझं रनिंग चांगलं होतं, त्यामुळे मला शॉर्टपुटला वगैरे थोडंसं माझं वेट कमी असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम यायचा. मग मी ते रनिंग मध्ये कव्हर केलं आणि लॉंग जम्प पण माझी वेट कमी असल्यामुळे चांगली जायची. मग ग्राउंड मध्ये मला कधी प्रॉब्लेम आला नाही. आणि मला ह्याला फायनल ग्राउंडला 82 मार्क्स पडाले. 60% आम्हाला क्वालिफाय होतं. मग आता हे एवढं सगळं यशामागे आता शिक्षक, पालक, आई वडील असतील, कधी असं वाटलं नाही का आता हे इकॉनॉमिकली पण प्रॉब्लेम्स येत आहेत, थोडंसं अभ्यासाचं पण थोडंसं अपडाऊन होतंय, कुठं असं वाटलं नाही का आता हे थांबवावं? जसं डॉक्टरचा तू निर्णय बदलला की परिस्थितीनुसार, तसं MPSCचं तुला असं काय अडचणीचं वाटलं नाही का काय? नाही, MPSCत मला कधी असं वाटलं नाही की सोडावं, कारण जेव्हा मला गरज पैशाची पडायची तेव्हा माझा भाऊ कधी कमी पडू देत नव्हता, त्यामुळं मला असं सोडायची कधी वाटलं नाही मला सोडावं. हे 2-3 वर्षाचं स्ट्रगल चालू होतं, म्हणजे अभ्यास काय एका वर्षात सक्सेस होत नाही कोणी म्हटलं तरी. मग ह्या स्ट्रगल मध्ये घरच्यांची कधी आठवण, घरच्यांना कधी भेटायला किंवा भावाचं काय चाललं असेल, बहिणींचं काय चाललं असेल, मग इकडं थोडंसं डायव्हर्ट कधी झाली का कॉन्सन्ट्रेशन चालू होतं? नाही, मी प्रत्येक सणाला गावाकडे यायचे, पण मी 5 ते 6 दिवसाच्या वर कधी राहायचे नाही, कारण मी जास्त दिवस राहिले की माझं अभ्यासाचं रुटीन हे व्हायचं, त्यामुळे मग मी लगेच जायचे तिकडं. मग अभ्यासात कधी खंड पडू दिला नाही. मी सातत्यानं ठेवलं. सातत्य ठेवलं अभ्यासामध्ये. आता महत्वाचा मुद्दा आहे, फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड की काय? फर्स्ट अटेम्प्ट आहे. हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे. अपियरला वगैरे एक्झाम दिली होती का? अपियरला नव्हती दिली. मग डायरेक्ट फर्स्ट अटेम्प्ट आणि फर्स्ट रिझल्ट. हे अतिशय महत्वाचा मुद्दा असा आहे की ग्रामीण भागातनं एखादी मुलगी जर गेली आणि परीक्षा द्यायच्या ठरवल्या तर सातत्य ठेवलं आणि कॉन्सन्ट्रेशन आणि त्याचबरोबर कुठलीही मनात शंका न ठेवता जर जिद्दीनं उतरली तर निश्चितपणाने यश मिळतं. खरं तर PSI सारखी खडतर परीक्षा काय होतं, बाकीच्या ह्याच्यामध्ये एक्झाम द्यायच्या म्हटलं की त्याला फिजिकलची गरज लागत नाही. मग PSIच का निवडलं की पर्याय आता तो आपल्या पुढे आहे म्हणून आता घ्यायचा, असं काय आहे का? नाही, पर्याय म्हणून नाही, मी हे निवडलं होतं त्यामुळे मी केलं. टार्गेट. हां, बरं. मग आता तू अधिकारी म्हणून देवाच्या गाडीतून फिरणार आहे, पुढे समाजासाठी काय करायचे, काय ठेवलेत का टार्गेट डोळ्यासमोर? सर, जेवढं माझ्याच्याने शक्य होईल मी माझं 100% देऊन माझी सेवा कर्तव्य करेन आणि जास्तीत जास्त महिला मुलांसाठी करायचं माझं स्वप्न आहे. आता ही पोस्ट तर तू घेतलेली आहे, क्लास 2 ची साधारणपणे गणली जाते ही पोस्ट. क्लास 2. पुढे काय विचार आहे नेमका? सध्या मी सर माझा राज्यसेवा करण्याचा निर्णय आहे. पुढे आणखी पुढे शिकायचं पुढे करणार आहे मी राज्यसेवा. बरं. मग आता त्यात कुठलं टार्गेट ठेवलंय का? आता हे PSIचं टार्गेट कम्प्लीट झालं, मग त्यात राज्यसेवेतून क्लास 1चं पोस्ट मध्ये कुठलं टार्गेट ठेवलंय का?
डेप्युटी कलेक्टर बनण्याचं माझं तसं स्वप्न होतं, पण माझी कंबाईनची प्रिलिम्स निघत गेली, मेन्स निघत गेली, त्यामुळे मग मी इकडे फोकस केला. राज्यसेवा केली नाही. मग नंतर आता मला इथं एक पोस्ट भेटते, तर मग मी राज्यसेवा करेन आता पुढं. स्वप्नांना सारखं बदलत जावं लागलं. पहिल्यांदा डॉक्टर हो. व्हायचं ठरवलं, परिस्थिती आड आली, परत आता हे PSI झालंय, पण आता डेप्युटी कलेक्टरचं व्हायचं पुढचं स्वप्न आहे. एक स्वप्न नाही झालं तरी दुसरं स्वप्न पूर्ण झालंय. मग तिसऱ्या स्वप्नासाठी आता जो इतका म्हणजे अभ्यास केलाय किंवा कठीण परिश्रम घेतले त्यापेक्षा जास्त घ्यावे लागते, हो तशी तयारी ठेवली. हो, कारण सर MPSC हे असं क्षेत्र आहे की आपण इथं कुठल्याच पोस्टला नाही म्हणू शकत नाही, कारण अनसर्टेनिटी खूप आहे इथं. जर तुम्ही समजा एखादी पोस्ट सोडली तर पुढे भविष्यात भेटेलच अशी पण शक्यता नाही. त्यामुळे सध्या मी PSI साठी माझं मेन्सला वगैरे सिलेक्शन झालं, त्यामुळे मग मी पुढे कंटिन्यू केलं. सध्या एक पोस्ट हातात घेतलेली आहे. तेव्हा आता दुसऱ्या पोस्टचा हो. विचार करणार. तर सध्या आपण पूनम सुर्वेशी संवाद साधलेला आहे. तिनं प्राथमिक शिक्षण कुठं, माध्यमिक आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन कुठं केलं आणि त्यानंतर MPSC साठी पुण्यात गेल्यानंतर कशा पद्धतीनं तिनं अभ्यास केला आणि टार्गेट काय ठेवलं होतं. ग्रामीण भागातली मुलगी आहे आणि शहरी आणि ग्रामीण ज्यावेळेस अशी तुलना होत असते त्यावेळेस निश्चितपणानं ग्रामीण भागातल्या मुली ह्या वरचढ ठरत असल्या जाता अलीकडच्या कालावधीमध्ये माढा तालुक्यात तरी दिसून यायला सुरुवात झालेली आहे. खरं तर आज जागतिक महिला दिन आहे आणि या जागतिक महिला दिनाच्या दिवशी सुद्धा मोडणीम आणि बैरागवाडी सारख्या ग्रामीण भागातून तिने मिळवलेली यश हे निश्चितच प्रेरणादायी असणार आहे, त्यात शंका नाही. शेवटचा प्रश्न, काय आता येणाऱ्या जे किंवा MPSC वगैरे करणाऱ्या मुलांना काय सल्ला देशील तुझ्या अनुभवातून? सर मी असा सल्ला देईन की जोपर्यंत तुम्ही अभ्यास करताय की तुमचं 100% फोकस अभ्यासावरच असलं पाहिजे, इतर गोष्टींना दुय्यम स्थान दिलं पाहिजे. माझ्या बाबतीत मी असंच केलं की मी अभ्यासाला नेहमी प्रायोरिटी दिली आणि कधीच अभ्यासामध्ये खंड पडू दिला नाही. हार्डवर्क केलं, कन्सिस्टन्सी ठेवली, पेशन्स ठेवले आणि त्यातून मला सक्सेस भेटलं. ओके, तर आपण आता तिचे आई वडील असणार आहेत, भावाशी आपण संवाद साधूयात. तर तिचा भाऊ आपल्याशी सोबत असणार आहेत. खरं तर आई वडील फारसे काय असं शिकलेले नाहीत, परंतु आपल्या मुलांनी आणि मुलींनी काहीतरी करावं यासाठी सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून ते पाठीशी निश्चितपणाने राहिलेत. पण खरी या मागची जी प्रेरणा आहे किंवा जो रिस्पॉन्स किंवा जबाबदारी जी घेतलेली आहे ती तिच्या भावानं घेतलेली होती. आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया. स्वागत आहे. काय सांगशील आता, पूनमनं हे यश मिळवलंय, तुला पण शिकायचं होतं, तुझ्या मोठ्या बहिणीला पण शिकायचं होतं, पण त्यांना ते शक्य झालं नाही. हे तुमची सगळी स्वप्न पूनम पूर्ण केलेत असे वाटतात का? हा, पूनमनं निश्चितच स्वप्न पूर्ण केली आहे आणि आमच्या सगळ्यांचं तिला जिद्द होती शिकायची, म्हणून आम्ही तिला शिकवण्याचा निर्णय घेतला आणि तिनं शिकण्याची चिकाटी दावून दिली. तिनं MPSC ला लेकरांना घालायचं म्हणजे तिथं किंवा हे करायचं म्हणजे महिना 10, 15, 20 हजाराचा खर्च होता. कसा भागवला ही सगळा? आई शेतीतून आणि जरशा गायी होत्या, त्यातून खर्चातून आम्ही काटकसरीने तिला शिकवलं. कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही तिला आणि तिनं नाव मिळवून दावलं. मग आता काय, आता अधिकारी घरात झाल्या म्हणल्यावर शेती पुढे करायची, दूध व्यवसाय करायचा का सोडून द्यायचा, आता का चालू ठेवायचं? आता शेती तर ती नोकरी असल्यामुळे शेती तर करावी लागणार आहे. बरं, आता काय सांगशील आता नेमकं पूनमच्या यशाबद्दल भावना काय आहेत नेमक्या? भावना सगळ्या पंचकृषीत मोडणीमध्ये सगळ्याच गावातल्या लोकांना आनंद झाला आमच्यात की आपल्या सुर्व्यांची मुलगी राज्यात प्रथम आली म्हणून सगळ्या ग्रामस्थांना आनंद व्यक्त होतोय. वाटलं होतं का असं पूनम काहीतरी करेल म्हणून? हा, निश्चितच आम्हाला खात्री होती की ती काहीतरी करून धावणार. हा, तिची आई असणार आहे आपल्या सोबत. काय आजचा स्वयंपाक झाला का नाही? काय काय केलं जेवायला? स्वयंपाक केला की जेवायला. काय 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 केले? बाहेरचं पाहुणे येणाऱ्यांना त्यांना हे काय भाजी चपाती हे जेवायला केलं. बरं, आता शेतात किती तास राबत होता तुम्ही? काय काय कामं केलीत शेतात? शेतात सगळीच कामं केली ती. बर, खुरपण हे असं जुंदा काढायचा, ऊस खुरपायचा, बर, सगळी शेती जेवढी काम असते तेवढी केली. पूनम शिकायला गेली, आता त्या अधिकारी पण होऊन आली, काय वाटतंय? खूप छान वाटतं या. आनंद झाला. बर, आता पोरगी एवढी मोठी अधिकारी झाली, उन्हातानाचं कष्ट केलं, आता परिस्थिती पण अशी फार लई नव्हती. काय वाटतंय आता नेमकं?
आम्हाला आनंदच वाटतो आता. थोरल्या लिकीचं लग्न झालं, हिचं पण लग्न लवकर लावून द्यावं असं काय वाटलं नाही का कधी? अजिबात नाही. हम्म. लोक काय जरी म्हणलं तर आम्ही अशी इच्छा ही केली की हिला काहीतरी करायचं असं आमचं म्हणणं होतं. लोक काय म्हणत होते? म्हणजे ही काय शिकवते ती का म्हणायची, ही काय होत असते का, हा एवढ्या मोठ्या हुद्याला जात नसते ही पोरगी असं. पण आम्हाला असं वाटायचं की हुशार असल्यामुळे होणारच काहीतरी. बर आमचा पूर्ण विश्वास होता हिच्यावर. बर मग आता पाहुणे रावळे सगळे येणार. पाहुण्या वेळेसने पण खूप आनंद झालाय. बर आपल्या म्हणजे कोणा पाहुण्यातच अशी कोण झालं नाही असं त्यांना पण वाटतं. सगळ्यांना खूप आनंद झालाय. ते आपल्यासोबत वडील असणार आहेत. काय सांगाल बाबा, काय वाटतंय आता पोरीनं लिकीनं झेंडा फडकावलाय, काय वाटतंय? लिखीनं आमचं नाव मिळवलं. बर झालेल्या आतापर्यंत केलेल्या कष्टाचं चीज झालंय. झालेलं या कष्टाचं सगळं चीज मिळवलं. बर 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 त्यापासून आम्हाला सुख समाधान लागलं आता. बर बर लेख आहे की लेखीकडनं अजून समाधान ठेवायचं. लिखीपासून आम्हाला सांभाळायला ना, तिचं प्रेम आमचं तिच्यावर प्रेम आहे, तिचं आमच्यावर प्रेम राहणार आहे. बर बर त्यामुळं आम्हाला काय कशाची कुठल्या गोष्टीची काळजी नाही. ठीक आहे. तर आता सध्या जरी आपण पूनमच्या यशाबद्दल तिच्या ज्या पद्धतीनं तिनं कष्ट घेतले आणि या सगळ्या मागचे जे आई वडील असतील, भाऊ असेल, बहीण असेल, वेळोवेळी इकॉनॉमिकली त्याचबरोबर इमोशनली सपोर्ट त्यांनी दिला, त्यामुळे हे यश तिला मिळवता आलं असल्याचं सांगितलंय. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, मोडणे.